तरुणाई गुलामगिरीत अडकली. बाहेर निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग तुकाराम मुंडेंचं आवाहन. तरुणांना आणि जेनझी पिढीला योग्य दिशा मिळाल्यास भारत जगातील सर्वात शक्तिशाली देश बनू शकतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक असणारी कौशल्य आजपासूनच आत्मसात करावीत, असं FDAचे आयुक्त IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी म्हटलेलं आहे. अमरावतीमध्ये आयोजित संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात तुकाराम मुंडे यांनी जेनझी तरुणांना मार्गदर्शन केलं. यावेळी तुकाराम मुंडेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. तरुणांनी न्यूनगंड बाजूला ठेवून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर अंधविश्वास ठेवू नये. AIचा वापर विवेकाने करावा, असा सल्ला तुकाराम मुंडे यांनी दिला आहे. शिक्षणासोबत कौशल्य, विचारशक्ती आणि विवेक विकसित करणे हीच आजच्या जेनझी पिढीच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आवश्यक असणारी कौशल्य आजपासूनच आत्मसात करावीत, असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आता आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. आता ऐकण्याची सवय राहिलेली. मला तेच बघायचं आहे, तेच ऐकायचं आहे, तेच करायचं आहे, जे मला आवडतं. या गुलामगिरीत आपण जर फसलो आहोत. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी एकमेव मार्ग ज्ञानाच्या पलीकडे जाऊन मशीनमध्ये नाही, अल्गोरिदममध्ये नाही, AIमध्ये नाही, तर तो फक्त विवेक हा आहे. आणि त्या विवेकाची कास धरणं चालणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा इतिहास आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस इतिहासाबद्दल बोलतो, संत परंपरा लाभली आहे, संतांचे विचार लाभले आहेत, खूप मोठ्या प्रमाणात समाजसुधारक लाभलेले आहेत. त्यांनी जगाला मार्ग दाखवला आहे. सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्येक नावं आपण घेऊ शकतो. त्यांनी समाजातल्या वेगवेगळ्या प्रतिष्ठा, चुकीच्या गोष्टी या विरोधात काम केलं, विचार मांडले, त्यासाठी शक्य अशक्यप्राय सगळ्या गोष्टी सहन केल्या. आणि आज आपण त्यांच्यामुळे पुढे आहोत. परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालत आहोत का, हा विचार करण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती आलेली आहे, असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलेलं आहे. आज जगातली सर्व माहिती, फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, पण ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जनजी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरचे जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे. माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AIमध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे. आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.